नमस्कार. मी क्रिकेट प्रशिक्षक विष्णू शिंदे, छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून बोलतो आहे. आज सेमीफायनलचा जो सामना आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंडिया, त्यामध्ये आपल्या सांगलीची सुकन्या स्मृती मानधना ही खेळत आहे. स्मृती मानधनानं 2011पासून आज अखेर क्रिकेटमध्ये एक असा दबदबा निर्माण केलेला आहे. 2017पासून ती तर ICCमध्ये टॉप रँकिंगमध्ये आहेच, प्लस ह्या चालू सिरीजमध्ये वर्ल्ड कपच्या तिनं 350पेक्षा जास्त रन्स केलेले आहेत. आणि एकंदरीत तिच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर घरातूनच प्रशिक्षण चालवतो. गुरु हा पावलोपावली गाठ पडत असतो. तिला तिचे आईवडील असतील, तिची फॅमिली असेल, ग्राउंडमधले प्रशिक्षक असेल, मी असेल, माझ्याबरोबर जोप सर असतील, तिचे वडील असतील, आनंद तांबेकर असतील, हे सर्वांनी तिला एका अशा स्टेजला नेऊन ठेवलं की तिथं ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेली. आणि आज एक आपल्याला अजिंक्यपद हे द्यायचं संधी स्मृती मानधना 2-3 वेळा आपल्याला इंडियाच्या संघाला ही संधी हुकलेली आहे आणि आज आपल्यासमोर ही संधी आलेली आहे. आणि स्मृती मानधनाच्या शतकाच्या रूपानं हा विजय साजरा व्हावा असं अपेक्षा मी सर्व सांगलीकरच्या आणि ॲज अ प्रशिक्षक आणि सर्व सांगलीतर्फे करतो. आणि आजच्या सामन्यामध्ये आपल्याला यश यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व भारतीय संघाला मी शुभेच्छा देतो. थँक्यू. सर्व सांगलीकरांना आज प्राऊड मोमेंट आहे, कारण की सांगलीची सुकन्या स्मृती मानधना ही आज ICC प्लेयर ऑफ द इयर आपल्याला माहिती आहे 2017पासून बेस्ट बॅट्समन सगळ्यात जास्त रन्स म्हणून जगात एक नंबर आहे. आणि मला कौतुक होतं आहे, मला अभिमान वाटतो आहे सांगायला की आज भारताचा फायनल मॅच आहे आणि ज्या फायनल मॅचच्या टुर्नामेंटमध्ये स्मृतीचे सगळ्यात जास्त रन्स आहेत आणि ती टीम आज फायनलला साऊथ आफ्रिकेबरोबर आहे. आपण बघितलं सेमीफायनलला एखादी अशक्य गोष्ट ही शक्य या भारतीय टीमनं करून दाखवली आणि स्मृतीचं तिथं कुठंतरी शतक हुकला असं मला वाटतंय, कारण की ती ज्या फॉर्ममध्ये आहे ती सेंचुरी प्रत्येक मॅचला तिची फिक्सच आहे. आणि आज आपण बघणार आहोत की सेंचुरी नाही, डबल सेंचुरी स्मृतीच्या बॅटने 100% येईल आणि आपल्याला तिथं विजयीचा गुलाल सांगलीकरांना 100% तिथं बघायला मिळणार आहे. आज आम्ही सांगलीमध्ये जल्लोष आहे, दंगा आहे, राडा आहे, कारण की इथं जिलेबी वाटप आहे, इथं आम्ही गुलाल ठेवलेले आहेत, इथं आम्ही बॅनर लावलेत, इथं आम्ही पूर्ण स्क्रीन्स लावलेत, इथं आम्ही रॅली काढणार आहोत. आणि स्मृती मानधना म्हणजे आज आपण बघतोय की ही मुलगी जी घडली ही कोणामुळं घडली तर पूर्णपणे तिच्या कुटुंबामुळं घडली, तिच्या वडिलांमुळं घडली, तिच्या मम्मीमुळं घडली, श्रवणमुळं घडली. म्हणजे घरात कसं असतं आपण बघतो बेटी बचाव बेटी पढाओ अभियान चालूच आहे. त्याच पद्धतीनं मी सांगलीकरांना नाही, महाराष्ट्रकरांना, देशाच्या सर्व तमाम लोकांना मी एक सांगेन की आपल्या मुलीला अशा पद्धतीनं घडवा की जग कौतुक करेल, जी की आमची सांगलीची सुकन्या स्मृती मानधना आहे. त्यामुळं मुलींवरती अशा विशेष लक्ष द्या हे मी सर्वांना विनंती करेन. आणि सांगलीमध्ये तर आमच्या इथं आता जल्लोष आणि राडेची तयारी झालेली आहे. 100 नाही 200% इंडिया मारणार आणि 200 रन्स हे 100% स्मृती मानधना आज बॅटनं बोलणार. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.